जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील टॉप 10 इम्पेरियलमध्ये अहिल्यानगर येथील एक वाईन शॉप स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर या निर्णयाविरोधात गाळेधारक, व्यावसायिक आणि नागरिक आक्रमक झाले आहेत। संबंधित वाईन शॉप या ठिकाणी स्थलांतरित होऊ नये अशी मागणी करत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। टॉप 10 इम्पेरियलमध्ये सोनारांची दुकाने, मॉल, बँका, क्लासेस सेंटर, ब्युटी पार्लर तसेच विविध कार्यालये कार्यरत आहेत। त्यामुळे या परिसरात महिला वर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। याशिवाय जवळ शाळा व महाविद्यालय असल्याने वाईन शॉप सुरू झाल्यास महिला, विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रस्तावित स्थलांतराला आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, भारतीय जनता पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवला असून प्रशासनाला पत्रेही सादर केली आहे। दरम्यान वाईन शॉपच्या विरोधात गाळेधारक आणि व्यावसायिक अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र दिसत आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासन नेमका कोणता निर्णय घेणार याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे। मी आत्ताच 3 नंबरचा गाळा घेतलाय कर्ज काढून, तिथं लेडीज वेअरचं दुकान चालू करायचं, तर कसं काही करतात चालू असं काय महिला वर्ग म्हणून काय वाटतं तुम्हाला? हे नको आहे असं, इथे इतक्या मुली इथं राहणार, मग कसं काही करणार काम वगैरे, काय मागणी काय आहे तुमच्या? हे नको व्हायला। आज इथं प्रस्तावित वाईन शॉपचं दुकान टॉप 10च्या बिल्डिंगमध्ये सुरू होत आहे। तर इथं या सर्व टॉप 10 बिल्डिंगमध्ये बँक ऑफ संस्था, सोने चांदीची दुकानं, रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्स मॉल, इथं विविध असतात, कॉर्पोरेट ऑफिस आहे, LICचं ऑफिस आहे, कॅफे आहेत, हॉटेल्स आहेत। इथं सतत महिलांची, लहान मुलांची वर्दळ असते, ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते। अशा ठिकाणी वाईन शॉप झाल्याने सामान्य नागरिक तसेच महिला, लहान मुलं यांना सर्वांना वेठीस धरण्याचा प्रकार होईल। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की इथं वाईन शॉपला कुठल्याही प्रकारे परवानगी देऊ नये आणि अशा प्रकारची परवानगी जर देण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही उत्पादन शुल्क ऑफिस आणि नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आम्ही सर्व टॉप 10चे जेवढे गाळेधारक आहोत आम्ही सर्व तिथं ठिय्या आंदोलन करू असं आम्ही प्रशासनाला निर्देश देतो। आणि त्यातून उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होईल त्याची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची राहील हे मी इथं नमूद करू इच्छितो। धन्यवाद। टॉप 10 ही बिल्डिंग जी आहे ही संगमनेरची शान झालेली आहे। त्यात विविध प्रकारच्या फायनान्स कंपनींच्या आस्थापना, मुलांची क्लासेस, ऑफिसेस, रिलायन्स मॉल यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला काम करतात। इथे असल्याने ब्युटी पार्लर्स, इतर संस्थेतही खूप महिलांचा मोठ्या प्रमाणात कामगार म्हणून सहभाग आहे। ते सदर होणाऱ्या प्रस्तावित वाईन शॉपला आमचा सगळ्यांचा विरोध या कारणामुळे, त्यामुळे की मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आमच्या या गोष्टीला ठाम विरोध आहे। तर तो विरोध नाकारून जर प्रशासनाने त्या दुकानास परवानगी दिली आम्ही सर्वजण आमरून उपोषणासाठी बसणार आहोत। आम्ही काल भारतीय जनता पार्टीच्या वतीने संगमनेरमध्ये राज्य उत्पादन शुल्क जे ऑफिस आहे तिथे, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आणि नगरपालिकेमध्ये एक निवेदन देऊन आलो। ते निवेदन असं होतं की टॉप 10 इम्पेरियल इमारतीमध्ये वाईन शॉप दुकानाला परवानगी देऊ नये असा तो विषय होता। तर इथं कुणाचं तरी एक दुकान चालू होतं आम्हाला असं कळालं। नगरचे कोणतरी तलरेजा नावाचे व्यक्ती आहे ते इथे दुकान चालू करतायत। तर संगमनेर सारख्या एक सुसंस्कृत गावामध्ये आणि त्यातल्या त्यात कॉलेज रोड आहे, शाळा आहेत, इथं वर्दळ खूप आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणीची ही जी इमारत आहे टॉप 10 इम्पेरियल, ही संगमनेर शहराचं भूषण म्हणून आज उदयास आलेली आहे। इतकी प्रशस्त बिल्डिंग, तिथले व्यवसाय, एक कॉर्पोरेट जगासारखं तिथं एक सगळी व्यवस्था झालेली आहे। आणि इथं महिला, आबालवृद्ध, लहान लहान मुलं, सगळे सुसंस्कृत लोक, चांगले लोक इथे खरेदीला, विक्रीला येत असतात। आणि अशा ठिकाणी जर वाईन शॉप सारखं दुकान चालू झालं तर ह्या टॉप 10 इम्पेरियल ह्या इमारतीला
आणि संगमनेरच्या जनतेला शोभणारं नाही आहे. कारण ज्या ठिकाणी वाईन शॉप असतो किंवा दारूचे दुकानं असतात त्या ठिकाणी संगमनेरची जनता आधीच वैतागलेली आहे. याचे बरेच अर्ज पोलीस स्टेशनच्या दप्तरी, राज्य उत्पादन शुल्काच्या दप्तरी पडलेले आहेत. का संगमनेरकरांना या दारू व्यवसायामुळे काय त्रास आहे. त्यात नव्याने होऊ घातलेलं आहे वाईन शॉप. या वाईन शॉपला आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सदस्य, पदाधिकारी आम्ही या ठिकाणी विरोध करत आहोत का हे दुकान इथे होऊ नये. टॉप 10 इम्पेरियल या व्यावसायिक संकुलामध्ये होऊ घातलेल्या दारूच्या दुकानाला आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी विरोध करत आहोत. ह्या होणाऱ्या दुकानामुळे या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना, त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या महिलांना, माता भगिनींना त्रास होऊ शकतो. इथलं जे वातावरण आहे ते दूषित होऊ शकतं. यासाठी भारतीय जनता पार्टी संगमनेरात होणाऱ्या कुठल्याही दारूच्या दुकानाला नेहमीच विरोध करत आलेली आहे. या व्यावसायिक संकुलामध्ये महिला, त्याचप्रमाणे मुली यांसाठी ब्युटी पार्लर व इतर दुकाने आहेत. या ठिकाणी येणाऱ्या महिलांना या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. तरी इथे होऊ घातलेल्या या दारूच्या व्यवसायाला किंवा दुकानाला भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही याचा निषेध करतो आणि विरोध करतोय. धन्यवाद. नमस्कार, मी संदीप राऊत, छावा संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष. आत्ता आम्ही एक चार पाच दिवसापूर्वी प्रजासत्ताक न्यूज आणि बुलंद न्यूज यांच्या माध्यमातून तिथं टॉप 10मध्ये एक वाईन शॉपचं दुकान चालू होतं. त्याला आम्ही आमच्या छावा संघटनेच्या वतीनं त्याला आम्ही तीव्र विरोध केला असतात. आज एक्साईजचे अधिकारी राहिले होते. एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला 22 तारखेला सकाळी 11 वाजता तिथं एक्साईजच्या आम्हाला ऑफिसला बोलावलं आहे. तिथं आम्ही सर्व इथले गाळेधारक, व्यावसायिक सर्व मिळून आणि काही आमच्या छावा संघटनेचे लोक मिळून आम्ही तिथे जाऊन तिथं आम्ही त्यांना तीव्र शब्दात आम्ही तिथं त्यांना विरोध करणार आहे. आणि तरी पण ह्या गोष्टी झाल्या तर आम्ही आमच्या छावाशाहींनी मोठं आंदोलन घडू. जय जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.